श्री गुरुचरित्र अध्याय 41 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्री गुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्री गुरूंना भेटले होते. ते वासर नावाच्या गावी राहत होते. त्यांचे नाव सायनदेव. त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा होती. श्री गुरु तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होत असत. अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्री गुरु गाणगापुरात राहत होते. त्यांचा पूर्वज जो सायनदेव, तो श्री गुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार आनंद झाला. श्री गुरूंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परात्पर गुरूंचे रूप पाहिले. श्री गुरूंच्या पायावर लोळण घेतली आणि आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला, श्री गुरु, आज मी धन्य झालो. तुम्ही स्त्रीमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्मांचे पाप केले. अशा प्रकारे श्री गुरूंची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा माझ्याबरोबर वाटेल तिथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले. तरीही याचा निर्धार कायम होता. तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले. पुढे त्याची धैर्यपरीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले. यातच त्याला शीत निवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठविले. वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले. तो कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला आणि अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्री गुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले. ते निघून गेल्यावर श्री गुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्री गुरूंनी त्याला विचारले, का रे, असा भ्यायलास का? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठविले होते. आता मनात भीती धरू नकोस. आमची सेवा कठीण असते, तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूची भीती बाळगता कामा नये. ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असला अवतार आहे. त्याला एक पुत्र झाला. तो फार सुंदर होता. तो सुज्ञ, सर्व कार्यात कुशल होता. उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्टयाने त्याची मुंजा केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले. एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा गळू लागली. तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली काचोळी मागितली. मुलीने खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले. तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या, ज्यांना चिखल लागू नये. तो मुलगा लहान होता. गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरूंची पर्णशाळा सोडून निघाला. तो घोर रानात शिरला व पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले, आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला. तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला. बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला. त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले. त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले. तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा, वस्ताने, दर्शने, पूजा कोणाच्या व कशा कराव्यात ते सांगितले. मग तो यती गुप्त झाला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 41 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 42 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली. तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली.
नंतर सर्व इष्टवस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या. शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा व सेवाधर्माचा दुष्करपणा श्रीगुरूंनी सायनदेवाला समजावून सांगितला. श्रीगुरू काशी यात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने सायनदेवाला स्वतःसह प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली. एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला. चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले. त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली. काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले की मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो. मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेव विप्राने श्रीगुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्व शब्दात त्यांची प्रार्थना केली. अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्रीगुरू खूप आनंदित झाले. श्रीगुरूंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न होती. आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांच्या मायेने वागविले. घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्रकलत्राचा संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितला. आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले. त्यांचा मोठा मुलगा नागनाथ त्यांच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला. ते सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल, त्याला पुष्कळ संतती होईल. तुला दुसरी जी पत्नी आहे तिला 4 पुत्र होतील, तेही श्रीमंत होतील. तू आता सुखाने राहावेस. तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची कीर्ती सर्वत्र होईल असा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 42 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 43 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. सायनदेवाला या अध्यायात श्री गुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे. त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. ते माझेच नाव आहे. मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नको. मीच सर्वत्र ब्रह्मदेव, विष्णू व शंकर आहे. तेव्हा युधिष्ठिरा, माझी विधीपूर्वक पूजा करा. हे व्रत तुम्हाला योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी. श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली. कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. वशिष्ठ गोत्रातील भृगूंनी कन्या दीक्षा ही सुमंताची पत्नी होती. सुशीला हीच सुमंताची कन्या होय. पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली. सुमंताची कन्या सुशीला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवीत असे. ती देवीला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे. सुमंत विदूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिचे पतीबरोबर व मुलींशी भांडण होत असे. सुशीला उपवर झाली. तिला जवळचाच एखादा वर मिळेल व तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले. त्यांनी सुशीलेला मागणी घातली. सुमंताने सुशीलेचा कौंडिन्यांबरोबर विवाह लावून दिला. सुशीलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे. तेव्हा कौंडिन्याने सुशीलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले. सुमंताला फार वाईट वाटले. आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे. तेव्हा कौंडिन्य म्हणाले, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे. सुमंताने आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुक्ल त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले. सुमंताने आपल्या पत्नीला म्हणजेच कर्कशेला मुलीची रीतसर पाठवणी करावयास सांगितले. परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले. सुमंत स्वयंपाक घरात गेला व त्याने शोध घेतला. तेव्हा गव्हाचा कोंडा एक मडक्यात होता. तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्यांना त्या दोघांना निरोप दिला. कौंडिन्य
पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेले. सुशिलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले. तेव्हा त्यांनी करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली. तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता. त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले. सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले. सुवासिनींना तिने नमस्कार केला. ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली. वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले. तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले. त्या गावाचे कौंडिन्यास राजपद दिले. एक दिवस कौंडिन्याने सुशिलेला विचारले, तू हातात काय बांधले आहेस? ती म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरातीर्थाने मिळाले आहे. कौंडिन्याला खूप संताप आला. त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला. तो म्हणाला, तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहे. माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे. सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला. दुधात भिजवला पण चांगला गेला. पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर तात्काळ गेले. तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला. आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला. शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला. अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला. तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठविले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले. तेथे त्याला एक रत्नजडित सिंहासनावर बसविले आणि आपले खरे स्वरूप प्रकट केले. अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 43 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 44 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते. त्यात एक विणकर होता. तो अत्यंत गुरुभक्त होता. तो संसाराची कामे आटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे. तो मठाचे अंगण झाडीत असे. श्रीगुरूंना दुरून नमस्कार करीत असे. शिवरात्रीला विणकराचे माता पिता यात्रेला निघाले. त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्रीगुरूंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजेच श्री शैल्य पर्वत आहे. मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही. एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती. सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले. नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले पण तो विणकर एकटाच मठात राहिला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाही गेलास? तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा. मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात. शिवरात्रीचा दिवस आला. त्यावेळी श्रीगुरू संगमावर गेले होते. दुपारी तो विणकरही स्नानास गेला. त्याला शिवरात्रीचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान केले. श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरूंसमोर उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशैल्य पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते. तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तो म्हणाला, कधीच गेलो नाही आणि स्वामी तुमचे चरण सोडून कुठे जावेसेही वाटत नाही. तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहेत. त्याचा दृढ भाव पाहून श्रीगुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस. तुला मी शैल्य पर्वताचे दर्शन घडवितो. मी सांगितलेले की मग डोळे उघड. मनोवेगाने श्रीगुरू त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले. श्रीगुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्रीशैल्य पर्वत त्याच्या दृष्टीस पडला. अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे असा गोंधळल्यागत काय पाहतोस? लवकर शौर्य कर, स्नान कर आणि दर्शनाला जा. श्रीगुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला.
तिथे त्याला आपले माता पिता बंधू सर्व गावकरी दिसले. ते त्याला विचारू लागले, तू कोणत्या रस्त्याने आलास? असे गुपचूप येणे तुला शोभत नाही. माता पितरांस तो नम्रपणे म्हणाला, आत्ता श्रीगुरूंच्या बरोबर आलो. परंतु कोणाचा त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसेना. पण कोणाजवळही काही न बोलता त्याने क्षौर्य केले आणि स्नान केले. सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला. परंतु काय आश्चर्य, त्याला शिवलिंगाच्या जागी श्रीगुरू बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते. विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरुच हेच शंकर आहेत. त्याने श्रीगुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला, स्वामी, मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे. सर्वजण आपलीच पूजा करीत आहेत. असे असताना येथे येण्याची काय गरज होती? श्रीगुरू म्हणाले, भक्ता, सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे हे खरे, पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असतेच. ते सामान्य लोकांना अकालनीय आहे. विणकराच्या विनंतीवरून श्रीगुरूंनी त्या स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले. एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्रीगुरूंचा शोध करीत होते. सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले. श्रीगुरू विणकरासह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तेथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलावण्यास मठात पाठविले. विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले, तू क्षौर्य का केलेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्रीगुरू बरोबर वायुवेगाने श्रीशैल्यास गेलो होतो. तेथील हा प्रसाद आणला आहे. गुरु संगमावर थांबले आहेत. त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलविण्यास सांगितले आहे. परंतु लोकांचा विश्वास बसेना. पुढे 15 दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले लोक परत आले. तेव्हा विणकर श्रीगुरूंसह तेथे आला होता याची त्यांना विचारले असता त्याची खात्री झाली. श्री गुरु महिमा अपार आहे. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 44 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुदेवताय नमः. एके दिवशी नंदी नावाचा कोड उठलेला एक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. प्रथम त्याने तुळजापूरला अंगावरचे कोडे जावे म्हणून देवीची 3 वर्ष आराधना केली, उपवास केले, खूप कष्ट काढले. तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली, तू चंदला परमेश्वरीच्या दर्शनात जा. त्याप्रमाणे तो चंदला परमेश्वरी स्थानी गेला. तेथे त्याने 7 महिने उपवास व चरण केले. तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गाणगापुराला जा. तेथे त्रयमूर्तीचे अवतार मनुष्यरूप धारण करून वास्तव्य करीत आहेत. तेथे तुझे शरीर चांगले होईल. परंतु तू देवी मातेला म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ असताना मला मानवाकडे पाठवित आहेस. प्रथमच मला तसा आदेश दिला असतास तर मी तुझी येथे आराधना करीत बसलो नसतो. तेव्हा तू मला बरे तरी कर, नाहीतर मी प्राणत्याग करतो. असे बोलून तो तेथेच धरणे धरून बसला. त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला. तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांना तोच स्वप्न दृष्टांत झाला. सर्व पुजारी त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्न पडले त्यानुसार तू आता देवीला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर आम्ही तुला येथून बाहेर घालू. तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पारणे केले, देवीची पूजा केली आणि तेथून निघाला. गाणगापुरास येऊन तो मठात गेला. श्रीगुरू संगमावरती आहेत असे त्याला शिष्यांकडून समजले. तो संगमावर गेला आणि स्वामींचे दर्शन घेऊ लागला. तो मनात संशय धरून आला आहे असे श्रीगुरूंना अंतर्ज्ञानाने समजले. ते त्याला म्हणाले, मनात संशय धरून का आलास? देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले? आपल्या मनातील विचार श्रीगुरूंनी ओळखलेले पाहून तो अत्यंत खजील झाला. तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला, स्वामी, मी अज्ञानाने वेढून गेलो होतो, स्वहित जाणत नव्हतो. असे म्हणून त्याने आपले पूर्वायुष्य व व्याधीमुळे होत असलेला त्रास श्रीगुरूंना सविस्तर सांगितला. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले, याला संगमावर घेऊन जा. त्याची जुने वस्त्रे फेकून त्यास स्नान घालून अश्वस्थाला प्रदक्षिणा करायला सांगा आणि लगेच इकडे भोजनासाठी घेऊन या. तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे त्वरेने संगमावर गेले. तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला. त्याचा वर्ण पालटला आणि अश्वस्थाला प्रदक्षिणा घातलीपर्यंत सर्व शरीर चांगले कांतिमय झाले. सोमनाथाने त्याची जीर्ण वस्त्रे तोडून टाकली, दूर केली. ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली. नवीन वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामींच्या चरणापाशी आला.
तेथे जमलेले लोक विस्मयचकित झाले. नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने त्यांची स्तुती केली. श्री गुरूंनी सर्व अंग निरखून पाहण्यास सांगितले. तेव्हा अंगावरचे सर्व कोडे नाहीसे झाले होते, परंतु पोटरीवर थोडासा डाग होता. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मनुष्य काय करील असा संशय मनात धरून तू आलास, त्यामुळे हे थोडेसे राहिले आहे. माझी स्तुती कर म्हणजे तुझे उरलेले कोडही जाईल. तो म्हणाला, मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार? तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू तोंड उघडून जीभ बाहेर काढ. तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली. त्यावेळी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने स्वामीचरणी मस्तक ठेवले आणि परत तो उठला. तो स्तोत्र म्हणतच. त्यानंतर त्याने अनेक स्तवनाच्या काव्यरचना केल्या. त्यामुळे त्याचे उरलेले कोडही नाहीसे झाले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 45वा मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.